आज काँग्रेसचं शिष्टमंडळ विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेणार आहेत। विधान परिषदेमधल्या विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करावी या मागणीसाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वात विधान परिषदमधले काँग्रेसचे 8ही आमदारांचं शिष्टमंडळ सभापतींची त्यांच्या विधिमंडळ दालनामध्ये भेट घेतील। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत। तुषार, आता विधान परिषदेमधल्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून विशेष रणनीती आखली जाते, काय मागणी आहे काँग्रेस नेत्यांची? निश्चितच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं होतं की कुठंतरी विधिमंडळामध्ये जर का विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता नेमायचा असेल तर तो अधिकार हा विधिमंडळ सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष यांचा आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या सभापतीसाठी आज त्यांच्याकडे अर्ज करणार किंवा त्यांची भेट घेण्यासाठी एक शिष्टमंडळ हे राम शिंदे यांची भेट घेणार आहे। जर का आपण बघितलं तर विधान परिषदेमध्ये जे काँग्रेसचं संख्याबळ आहे ते 8 आहे आणि एक दशांश जर का आपण बघायचं झालं तर 78 पैकी जे विधान परिषदेसाठी विरोधी पक्ष नेते मिळण्यासाठी जे 8 आमदारांची गरज आहे तितकं संख्याबळ काँग्रेसकडे पुरेसं आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्येच आधीच काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी अर्ज केला होता। तसं निवेदन सभापती असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा विधिमंडळ सचिव यांच्याकडे दिलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर मग काल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की हे सर्वस्व अधिकार अध्यक्ष आणि सभापती यांचे आहे, त्यामुळे मग आज काँग्रेसने रणनीती आखलेली आहे की आज एकदा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन घ्यायची आणि जर का सरकारने या संदर्भात किंवा सभापती आणि अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नाही तर उद्या मग सभागृहात त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होईल। त्यामुळे एक प्रक्रिया म्हणून की बा आम्ही या संदर्भात अध्यक्ष किंवा सभापती यांची भेट घेतलीच नाही असं व्हायला नको। त्यामुळे सतेज पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारांचं शिष्टमंडळ हे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेणार आहे आणि त्यांना मागणी करणार आहे की आम्ही जे आधी निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनावर पुनर्विचार करावा आणि काँग्रेसचा हा नैसर्गिक अधिकार आहे की संख्याबळ असताना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते द्यावं, कारण की या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेते नसणं हे संविधानिकदृष्ट्या योग्य नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याच्या देखील असं कधी घडलं नाही। त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षनेता जो तिढा आहे तो सोडण्यात यावा, कारण की विधानसभेमध्ये संख्याबळाचं कारण देऊन कुठेतरी विरोधी पक्ष नेत्याचा जो विषय आहे तो मागच्या साधारण 1 वर्षापासून प्रलंबित आहे। मात्र विधान परिषदेमध्ये तशी परिस्थिती नाही। विधान परिषदेमध्ये याआधी अंबादास दानवेच्या रूपाने विरोधी पक्ष नेता होते, त्यामुळे सभागृहाला एक विरोधी पक्ष नेता होता जो एक संविधानिक पदावर होता आणि विरोधकाची बाजू ही संविधानिक ऑगस्ट महिन्यापासून हे पद रिक्त आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसची ही मागणी या हिवाळी अधिवेशनात तरी मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुषार, या संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।